तर नंबर 1 वर असेल सॅम चव्हाण म्हणजेच चो. सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला भेटते या माध्यमातून. पर्पल कॅपच्या रेसमध्ये नंबर 1 वर असतील. त्यासोबत सिद्धांत आमरे, हरी, भावेश आणि त्याच्या लागोपाठ असतील अंकित. तर येस बघूया सगळ्यांचा लाडका गोलंदाज म्हणजेच करण. आणि आपण बघू शकतात कालच्या दिवसांमध्ये ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये असतील ते अंकित 63 रन्स. त्याच्यानंतर असतील ते प्रथमेश 68. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हरी यांना आणि सुंदर एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. एकदा फलंदाजी मार्कवर आपल्याला स्वप्नील पाहायला भेटतोय उर्फ लाला. तोच स्वप्नील जिने काल मैदान गाजवलंय आणि त्याच प्रकारची स्वप्नील आज सुद्धा कामगिरी करतोय का. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, अंपायर 2 हात खोलतानाच म्हणजेच वाईट चेंडू. त्यासोबत हा खराब चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल करणला. येस आणि स्वप्नील हा सुद्धा ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये बघायला मिळतोय आपल्याला. नंबर 3 ला आहे आणि खराब गोलंदाजी म्हणता येईल करण याची. गचाड गोलंदाजी आपण बघू शकतात. जर अशीच खराब गोलंदाजी चालत राहिली तर याच एक एक्स्ट्रा धावांनी धावसंख्येत भरवत राहील. आणि त्याचसोबत स्वीपचा फटका होता स्वप्नीलच्या बॅटमधनं आलाय. चेंडू गेलाय कासत पुसत लोळत सीमारेषा पार, चौकार. येस बघा स्वप्नीलकडे ती ताकद आहे, क्षमता आहे. कालच्या दिवसात 5 चेंडू 5 चौकार बघितले. आज काय बघायला मिळते बघूया नवीन. पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईकला आणि सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे असतील. हमारे तुम्हारे निलेश उभारे. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कालच्या दिवसात हे नव्हते पण आज ते आल्यात. चांगला कमबॅक होईल का आणि काय तर होते दांडी गुल. हरीला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. थोडेसे निराश असतील. मैत्री टायटन्स या संघाला बसतोय एक मोठा हादरा. तर गेल्या सामन्याची पुन्हा एकदा सामनावीर सॅम चव्हाण यांना आपला तिसरं सामनावीरचं पारितोषिक मिळत आहे. त्याचसोबत त्यांचा सन्मान करतील अथर्व मोरे, वडा गावाचे लाडके कॉन्टेंट क्रिएटर. आणि काय दीपू आलाय आणि दीपू गेलाय. सुंदर गोलंदाजी करणने कमबॅक मात्र केलाय. ही ताकद आहे मैत्री रॉयल्सच्या संघाची. गुड कॅप्टन्सी. कॅप्टनने करणला आणलं. करणने दाखवून दिलं की मी गोलंदाजीसाठी का आलोय, कारण की माझ्याकडे तो क्लास आहे, ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. आणि येस वारंवार दाखवून देत आहेत. आणि आपण बघू शकतात ऍक्शन गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी बदललेली दिसली, परंतु बॉल फिरवायची टेक्निक तीच आहे. सुंदर गोलंदाजी. आता मात्र कुठेतरी अनुभवाने भरलेले राजू दादा येत आहेत. काय करतील कालच्या दिवसात आपण बघितलं. येच पुन्हा एकदा आणि आपण बघू शकतात गोलंदाज क्रिकेटची आवड. ते गावाला होते, त्यांनी सकाळची 5ची ट्रेन पकडली आणि ते इकडे हजर झाले. ही आवड आहे क्रिकेटची. तर आपण नक्कीच पाहतोय की क्रिकेटसाठी किती प्रेम आहे, किती मोठी जागा आहे त्यांच्या मनात. तर आम्हाला काल कळलेलं होतं की हमारे तुम्हारे निलेश इथे उपस्थित नव्हते, गावी होते आणि आज सकाळची ट्रेन पकडून ते मुंबईला क्रिकेट खेळायला आलेत. तर त्यावर तुमचं काय म्हणणं असेल. तर काय करतील आता बघूया. राजू दादा ऑन स्ट्राईकला आले. समोर असतील निलेश उभारे. कोण पडते कोणावरती भारी. फायदा होतोय केवढ्या सकाळी उठून आल्या त्याचा. आणि सुंदर फटका आणि जातोय सीमारेषा पार, चौकार. बघा पुन्हा एकदा एक्सपिरियन्सचा होतोय विजय. बघा ही ताकद आहे. कुठेतरी निलेश उभारे नाराज असतील. सुंदर फटका. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 13 रन्स ऑन द बोर्ड. तर 2 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय 5 धावा खर्च केली आहेत. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे चेंडू. 1 धाव घेतली आहे आणि त्या एका धावेतच समाधान मानावं लागेल
ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन सरते ती 14 धावांवर. बघूया पुन्हा एकदा तोच फलंदाज ऑन स्ट्राईकला बघायला मिळतोय. स्वप्नील लाला काय करतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, स्टेप आउट केला होता, पण त्यासोबत स्वतःला आवरलंय. तर विकेटवर आपल्याला पाहायला भेटत आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्वप्नील उर्फ लाला. त्या बॅटमधनं एकच मोठा फटका आलाय, तर संघाला अपेक्षा असेल त्याच्याकडनं मोठ्या धावांची. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सुद्धा पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे, फटका गेलाय पॉइंटच्या दिशेने, जाईल उड्या मारत सीमारेषा पार. स्वप्नीलच्या बॅटमधनं येतोय दमदार चौकार. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार स्वतः प्रथमेश उपस्थित आहेत. त्याचसोबत चेंडू फ्लिक केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. राजू दादाच्या बॅटमधने येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 22. बघूया ऑन स्ट्राईकला असतील अनुभवाने भरलेले राजदादा आणि येतोय स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत तिसरं षटक घेऊन येतोय प्रथमेश. आणि काय तर सुंदर फटका, फक्त दिशा दिलाय, फक्त टी फॉर टायमिंग आणि जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी बघायला मिळते राजू दादाकडून. इस तर आपण तसंच म्हटलो की एक्सपिरियन्स राजू दादांमध्ये कुठून कुठून भरलेला आहे आणि त्याच एक्सपिरियन्सचा वापर राजू दादा करतायत आणि आपल्या संघासाठी धावा उभारतायत. येस, सुंदर, फक्त दिशा दिली, वेट अँड वॉच. पुन्हा एकदा राजू दादा आणि काय आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्याच्या नादात गमवून बसल्यात आपला विकेट. परतावं लागेल बॅक टू द डगआउट. एक मोठा हादरा बसतोय पुन्हा टायटन संघाला. स्वप्नील मात्र अजूनही ग्राउंड वरती आहेत. तर नक्कीच त्यांच्या संघाची अपेक्षा असेल की स्वप्नीलनी काल जशी दमदार फटकेबाजी केली तशीच आज देखील करावी. तर आपण बघू शकता स्वप्नील लाला हे ISPL साठी गेले होते. फर्स्ट राऊंडला सिलेक्ट पण झाले होते आणि सेकंड राऊंडला बाहेर आले. आणि वडाळ येथील एकमेव खेळाडू असा आहे हा स्वप्नील लाला आणि सुंदर फलंदाजी करतात. मी यांना सांताक्रूज कलिनाच्या मैदानावर सुद्धा बघितल्यास त्या मैदानावर सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली होती त्यांनी. तर तेच स्पर्धा ओव्हरआर्म असू दे किंवा अंडरआर्म, त्यासोबत स्वप्नील दोन्हीकडे आपली छाप सोडताना दिसत आहेत. तर वड्यातला एकमेव प्लेयर असं आपण पाहिला जो पहिल्यांदा आपण ऐकला की ISPLच्या ट्रायलसाठी गेला होता, पहिला राऊंड सिलेक्ट झाला होता, सेकंड राऊंडला बाहेर निघाला होता. तेच आमची अपेक्षा असेल की वड्यातून अजून प्लेयर्स असे जावे आणि एखादा चेहरा आपल्याला लवकरात मोठी जी टेनिस लीग आहे आपली ISPL त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. येस, नक्कीच. पण आपण बघू शकतात अंडरआर्म असू दे की ओव्हरआर्म असू दे, वडाळा गावातील एकमेव असा खेळाडू स्वप्नील लाला जो दोन्हीकडे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय.
34. आणि येस, बघूया वॉयलेट कॅपच्या रेसमध्ये जे आहेत तेच म्हणजे अंब्रे काय करतील. जर त्यांना टॉपला यायचंय तर आता विकेट घ्यावे लागतील. टीमसाठी पण चांगलं आहे. आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहे करण, चांगलं क्षेत्ररक्षण. तर आपण पाहिलं की कालच्या दिवसात देखील सिद्धांत यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि जर त्याला आज कमबॅक करायचा असेल तर पर्पल कॅपच्या रेसमध्ये त्याला वर यायचं असेल तर नक्कीच त्याला विकेट काढावी लागतील. येस, नक्कीच. बघूया, अंब्रेने कालपर्यंत चांगली गोलंदाजी केली आणि आज काय तर आज स्वप्नील मात्र थांबत नाहीये. पुन्हा एकदा जातोय फटका सीमारेषा पार, चौकार. सुंदर फटकेबाजू चालू आहे स्वप्नील कडून. आपण बघू शकतात ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये स्वप्नील आणि व्हायलेट कॅपच्या रेसमध्ये अंब्रे, दोघंही आता समोरासमोर. तर जसं आपण पाहिलं की तर मी विनंती करतो गीतेश मोरे यांना की पुढच्या मॅचचं जे नाणेफेक आहे ते इथे येऊन करायचं आहे. आणि पुढच्या सामन्याचे दोन कर्णधार मैत्री स्टार वर्सेस मैत्री चॅम्पियन्स या दोघांना विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचं आहे. तर पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा अंब्रे वर्सेस स्वप्नील. सुंदर फटका पुन्हा निघून जाईल गॅप मधून, सीमारेषा पार, चौकार. क्लास फलंदाजी बघायला मिळते. स्वप्नील लाला नावाचं वादळ मैदानाच्या आत बघायला मिळते आपल्याला. तर आपण पाहिलं की स्वप्नीलची जी बॅटिंग स्टाईल आहे तर थोडेसे फटके आपल्याला पाहायला भेटतात, थोडेसे बनवून मारतो आणि त्याच प्रकारच्या फलंदाजीसाठी स्वप्नील जाणला जातो. पुन्हा एकदा सरायचा फटका होता, रनआउटचा देखील चान्स होता, पण त्या संधीचा काय देखील सोना सिद्धांत करू शकला नाहीये. येस, नक्कीच चान्स होता, थोडासा चान्स हुकलाय. धावसंख्या जाऊन पोचले 41 ऑन द बोर्ड. 41 धावा झाल्यात. 41. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळेल का तर हो, आणि येस, चान्स सुद्धा देत नाहीये. जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. 45. आणि पुढच्या मॅचचा टॉस होईल आता. मैत्री स्टार्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स. तर आपण जाऊया आता आपल्या साथी समालोचनाकडे, आर्यनकडे. तर गीतेश मोरे यांना विनंती करतो मैदानाच्या मध्ये यायचं आहे आणि नाणेफेक करायची आहे. तर पुढील सामन्याचा नाणेफेक आपल्याला होताना पाहायला भेटतंय मैत्री चॅम्पियन्स या संघाच्या मध्ये आणि मैत्री स्टार्स या संघाच्या मध्ये. तर या मॅचचा नाणेफेक करतील गीतेश मोरे. Hedge is the call and tails it is. तर नाणेफेकीचं कौल जिंकलंय मैत्री चॅम्पियनच्या संघाने. आणि तुम्ही काय घ्याल? बॉलिंग. तर मैत्री चॅम्पियनच्या संघाचा निर्णय असेल गोलंदाजी घ्यायचा. आणि तुमचं काय स्ट्रॅटेजी असेल यांच्या समोर, मैत्री स्टारच्या समोर, की तुम्ही त्यांना किती धावांवर थांबवाल? आम्ही प्रयत्न करू की आम्ही त्यांना 30 ते 40 रनाच्या आतमध्येच थांबवू. तर मैत्री चॅम्पियनच्या संघाची रणनीती असेल की त्यांना 30 ते 35 धावांच्या आत थांबवायची आणि त्याच कामगिरीवरती खरं होतं पाहूया आपण. धन्यवाद. तर आपण वळूया पुढे मैत्री स्टार्सच्या कर्णधाराकडे. तर तुमची काय स्ट्रॅटेजी होती जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर? आम्ही पण बॅटिंगच सिलेक्ट केली असती. आम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे. तर तुम्ही किती धावा केल्या असत्या जर तुम्ही टॉस जिंकले असता तर? 40 to 50. तर आपण पाहिलं की 40 ते 45 धावांचं आव्हान त्यांनी त्यांच्यासमोर उभं केलं असता, पण टॉस जिंकला इकडे मैत्री चॅम्पियनच्या संघाने. आणि पुढील आपण पाहूया पुढच्या मॅचमध्ये. धन्यवाद.
आणि आपण बघू शकतात मैत्री स्टार्स या संघाचा कमबॅक झालाय. कालच्या दिवसामध्ये एक पण मॅच जिंकले नव्हते, परंतु आज आम्हाला हरवून ते जिंकले. चांगला स्टार्ट केला आजच्या दिवसामधला मैत्री स्टार्स या संघाने, अंकित बुवा यांच्या टीमने. बघूया आज काय होईल. कंटिन्यू जेवढ्या मॅच आहेत तेवढ्या मॅच जिंकतील का? चांगल्या रन रेटने जिंकले तर नक्कीच चान्स असू शकतो, नाहीतर आपली गाडी लागलेलीच आहे. आणि आपण बघू शकतात 46 धावांचं टार्गेट असेल, 46 धावा. तर आपण पाहिलं सोहम की आजच्या दिवसातला म्हणजेच मैत्री प्रीमियर लीग 2025 पर्व चौथा दिवस, दुसरा अंतिम दिवस, शेवटचा दिवस. मॅच नंबर आजच्या दिवसातली मॅच नंबर 3. तर सगळ्यात मोठे धावा ह्या मॅचमध्ये झाल्यात, म्हणजेच 45 धावा. आणि जिंकण्यासाठी 45 धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं मोठं लक्ष मैत्री रॉयल्स या संघासमोर उभं केलं आहे. आणि त्याच धावांमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल स्वप्नील उर्फ लाला याचा. तर सुंदर गोलंदाजी मार्कवर दीपेश, समोर असतील प्रथमेश. सुंदर फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते स्वतः ओनर कडून, संघ मालकांकडून. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव झाले, 2 चेंडू आणि 1 धाव. सुंदर गोलंदाजी दीपू. सुंदर फटका, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते आपल्याला. काय मोठा फटका बघायला मिळेल का प्रथमेशच्या बॅटीतून? आणि काय तर वाईड चेंडू, वाईडच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 रन्स ऑन द बोर्ड बघायला मिळत आहेत आपल्याला. पुन्हा एकदा काय मोठा फटका बघायला मिळेल का? गरज आहे. आणि येस, साईल गॅपमधून निघून जातोय सीमारेषा पार चौकार. फक्त दिशा दिली होती आणि त्याचाच फायदा मिळतोय. धावसंख्या 4 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 7. तर आपण पाहिलं की प्रथमेश देखील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहेत. सुंदर फटकेबाजी त्यांची कालपासून चालली आहे आणि तोच फॉर्म ते पुन्हा एकदा मैदानावर दाखवत आहेत. पुन्हा एकदा फटका आहे, मिडनच्या दिशेने 1 धाव घेतली आहे आणि पुन्हा एकदा त्या एका चोरट्या धावेंनी धावसंख्या जाऊन पोचते ती 8 धावांवर. पहिलं षटक समाप्त झालं आहे. पाहूया आपण संघासाठी दुसरं षटक कोण घेऊन येते. तर येस, दुसरं षटक घेऊन येत आहेत हरी. काल ज्यांचा पण सुंदर परफॉर्मन्स बघितला, सुंदर कामगिरी ज्यांनी केली, तेच हे हरी. ओके, आजच्या दिवसात काय करतात? कुठेतरी प्रथमेश यांच्या संघाला थांबवावं म्हणून गरजेचं असेल, जर त्यांना पुढे जायचं असेल. बघूया. तर दुसरं षटक घेऊन आलेत हरिओम आणि ऑन स्ट्राईकला बघायला मिळतील प्रथमेश, 2025 जर्सी नंबर. बघूया कोणावरती कोण पडते भारी. थोडं आपल्याला फील्डमध्ये इथे देखील चेंज पाहायला भेटतोय, जी प्रथमेशसाठी. आणि थोडंसं गचाड असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चान्स होता परंतु चान्स चुकलाय. तर प्रथमेशसाठी थोडीसा फील्डमध्ये आपल्याला चेंज पाहायला भेटला होता. त्यासोबत स्ट्राईक चेंज होईल आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय भावेश. तोच भावेश ज्यांनी काल देखील दमदार सुंदर नजाकत बरे फटके मारले होते. येस, कालचा दिवस हा मैत्री रॉयल्सच्या संघासाठी चांगला होता, चांगला गेम झालाय. बघूया आज काय होतंय. आज कुठेतरी थोडेसे हात बांधून ठेवलेत, अजून तितकंसं काही स्कोअर झालाय नाही. बघूया पुढचा चेंडू हरिओम यांचा. पुन्हा एकदा भावेश आणि रिव्हर्स मारायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे असतील राहुल उर्फ रमेश पवार. पुढचा चेंडू
प्रथमेश काय करतील, एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? आणि सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. तर आपण पाहिलं की थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं होतं प्रथमेशसाठी, पण तो क्षेत्ररक्षण बघून प्रथमेश थोडासा ऑफ साईडला खेळायचा ट्राय करतोय. येस, नक्कीच बघूया आता ऑन स्ट्राईकला असतील ते भावेश. काय होते, कोण मारेगा ये बाजी. पुन्हा एकदा हरी आणि काय सुंदर चेंडू होता, परफेक्ट, आणि तेवढा चांगला फटका निघून जाईल सीमारेषा पार. चौकार, भावेश नावाचा ब्रँडेड फटका. आणि हा नो चेंडू आहे, नो +4, टोटल 5 धावा. खराब गोलंदाजी बघायला मिळते. तर अशीच खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली तर याच खराब गोलंदाजीने धावा वाढत जातील आणि धावसंख्येमध्ये वाढ होत राहील. आणि पुन्हा एकदा गच्चाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. संघ मालक यांच्याकडून थोडीशी चूक झाली होती आणि त्याच चुकीला माफी नाहीये. फुल टोल वसूल करतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, मिळतील 4 धावा. चौकार आणि पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 धावांवर. शेवटच्या चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया शेवटचा चेंडू असेल, काय होईल. भावेशच्या बॅटमधून मोठा फटका बघायला मिळेल का? कालच्या दिवसात सुद्धा सुंदर फलंदाजी केली भावेश यांनी, आज काय करतील? मैत्री टायटन्स यांनी कालच्या दिवसात 3 सामने विजय झाल्यात. बघूया शेवटचा चेंडू आणि काय, तर सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चांगला कमबॅक हरिओम यांच्याकडून. आणि आता नवीन गोलंदाज अनिकेत पवार. बघूया काय करतील. तर आपण पाहिलं की काल देखील अनिकेतने सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्याच प्रकारे तो आज गोलंदाजीची स्टार्ट देखील करतोय. येस, नक्कीच बघूया. कालच्या दिवसात तर सुंदर परफॉर्मन्स झाला बहुतेक प्लेयर्सचा, पण आज कसा होईल? खराब चेंडू, वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचते 23 ऑन द बोर्ड्स. पुन्हा एकदा लगातार दुसरा खराब चेंडू, पुन्हा वाईडच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोचले 24 धावा, 24. आणि त्याचसोबत प्रथमेशच्या बॅटमधनं आलाय मोठा फटका, चौकार. तर आपण पाहिलं की संघाचे स्वतः कर्णधार संघाचं वजन आपल्या खांद्यावर घेऊन मोठे धावा उभारायचं ट्राय करतायत आपल्या संघासाठी. अजूनही 8 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 18 धावा. बघूया काय होईल. आणि काय तर भावेशला परतावं लागेल. मागे गरज नव्हती ह्या धाव्याची. आणि गांगुली बॅक टू द पवेलियन. आणि येस, बघूया नवीन फलंदाजी होतोय. हमारे तुम्हारे लेफ्ट हँड बॉलर मॅन फ्रॉम वडा, निलेश उबारे. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. सकाळची 5ची ट्रेन पकडून आल्यात, परंतु बाईकने आल्यात ते. वा, काय फायदा करतील का? इतक्या लांबून आल्यात त्याचा.
सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते राजू दादाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. वा, आता मात्र ह्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सुंदर फटका, परत राजू दादा असतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा थोडस मिसफील्ड झाली, परंतु एका धाव्यावर मानावं लागेल समाधानच. तर पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूनंतर तिसरा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावांवर. तर शेवटच्या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. बघूया, मैत्री टायटन्स ह्या संघासाठी हा विजय खूप महत्वाचा असेल. तितकाच महत्वाचा असेल तो मैत्री रॉयल्स या संघाला. मैत्री टायटन्स संघ जर विजय होईल तर चांगलं आहे, आणि जर पराभूत होत आहेत तर ते आमच्या सोबतच येत आहेत. सुंदर फटका आणि काय तिकडे राहुल असेल आणि येस, आणि मात्र आता 4 चेंडू आणि 4 चेंडू 13 धावा. सुंदर फटकार, परंतु वडतोय नॉन स्ट्रायकर एंडलाच. 3 चेंडू 12 धावा. तिन्ही मोठे फटके बघायला मिळतील का? काय होईल? हॅलो चिक, स्ट्रायकनला माऊली असतील आणि तिथे आपले सगळे ऑडियन्स बसलेले असतील. पुन्हा एकदा चेंडू मारलाय कव्हरच्या दिशेने. नजाकत बरा शॉट होता. हमारे तुम्हारे निलेशच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा दमदार चौकार. अजूनही 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघूया, आणि जर निलेश उबारे यांनी अजून 2 बॉल 2 चौकार मारले तर देवेन पारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघूया, चौकारांची हॅट्रिक हवी आहे. हॅट्रिक बघायला मिळेल का? आणि पुन्हा एकदा तर काय, येस, सुंदर फटका. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात आणि अजूनही 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघा, निलेश उबारे, ब्रँड ऑफ वडाळा. खेळाडूकडे ताकद आहे, नजाकत आहे, क्लास आहे, सर्व गुण संपन्न. काय करतील आता? 1 चेंडू 4 धावा. कुठेतरी स्वप्नील लाला थोडेसे प्रेशर मध्ये असतील, आणि जर अजून 1 चौकार येतोय तर देवेन पारकरने 500 रुपये तयार ठेवायचे आहेत. अंकित बुवा ह्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये बघू शकतात पारितोषिक. म्हणजे हे नक्कीच इथे पैशांचा. आणि ह्या चेंडूची किंमत असेल 1000 रुपये. 1 चौकार आणि 1000 रुपये घेऊन जातील निलेश उबारे. बघूया काय होईल. टोटल 1000 रुपयाचा पारितोषिक निलेशसाठी आलेलं आहे. बघूया, क्षेत्ररक्षणामध्ये हेराफेरी, फिर हेराफेरी चालू आहे. थोडेसे प्रेशर मध्ये असतील. 1 चेंडू 4 धावा. समोर असतील स्वप्नील, आणि काय तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते राजूदादा यांच्याकडून. आणि येस, मैत्री टायटन संघ होतोय विजय. स्वप्नील लाला कुठेतरी खुश असतील, आणि राजूदादाने ह्या मॅच मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केले. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चिराग, तर आजच्या दिवसामध्ये राजूदादा. सुंदर फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बघायला मिळते. आणि पुढचा सामना चॅम्पियन्स वर्सेस स्टार्स. अंकित बुवा एका बाजूला सॅम चव्हाण, दोघं पण ऑरेंज कॅपच्या रेस मध्ये. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय स्वप्नील शिगम उर्फ लाला. मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय.